सांगोला वन विभागाची कारवाईची धक मोहीम नवीन वृक्ष जतन व संवर्धनावर भर, तर वृक्षतोडी प्रकरणी 8,60,000ची दंडात्मक कारवाई। शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे। सांगोला सांगोला वन विभागाचे कार्यक्षेत्र सांगोला, जुननी, कोळा या विभागात विखुरले आहे। या विभागांतील वन परिक्षेत्र परिसरात पशुपक्षी व प्राण्यांसाठी 48 पाण्याचे पाणवठे आहेत। या पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणी सोडून पशुपक्षी प्राण्यांसाठी पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जात आहे। वृक्ष जगण्यास प्राधान्य दिले जात आहे। मात्र विनापरवाना वृक्षतोड करण्यात येत असल्याने ही वृक्षतोड रोखण्याचे आव्हान वन विभागासमोर आहे। वन विभागाने कारवाई करत एकूण 8,60,000 रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे। अचकदाणी येथे शासकीय वन विभागाची रोपवाटिका असून या ठिकाणी आज 1,30,000 रुपये तयार आहेत। वन विभागाने वनक्षेत्रातील गिरडी गावच्या वन विभागातील शेतकऱ्याने अतिक्रमण केलेली 52 गुंठे जमीन ताब्यात घेऊन संबंधित व्यक्तीवर गुन्हा नोंद केला आहे। वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचे व पशुधनाचे झालेले नुकसान यासाठी 4,71,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे। वन्य प्राण्यांकडून शेती पिकाचे नुकसान भरपाई पोटी 72,450 रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत। वन्य प्राण्यांपासून जखमी झालेल्या व्यक्तींना 46,719 रुपये नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे। वन परिक्षेत्रातील संयुक्त वन व्यवस्थापन गावामध्ये LPG गॅसची रक्कम लाभार्थ्यांनी न घेतल्यामुळे ग्रामसभेचा ठराव व संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा ठराव घेऊन LPG गॅसऐवजी त्यांना स्मार्ट टीव्ही, LED, BT स्पीकर, कलर प्रिंटर, पाणी फिल्टर, इन्व्हर्टर, प्लास्टिक पाणी टाकी, कॉम्प्युटर प्रिंटर, प्रोजेक्ट स्किल साऊंड सिस्टीम, 100 किलोचा वजन काटा 5 नग, प्रिंटर 18 नग, कॉपर केबल हे साहित्य देण्यात आले। महूद बुद्रुक येथील शाळा, चिकमहूद, घायटी, हलदहीवडी, शिरभावी, हंगिरगे, वाणी चिंचाळे, जुजारपूर, कोळा या गावांत एकूण 12 लाख रुपये किमतीचे साहित्य वाटप केले आहे। आचकदाणी वन परिक्षेत्रात सन 2023 मध्ये वृक्ष लागवड करण्यात आली असून 20 हेक्टरवरती 22,220 विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे। आज तेथे 85% झाडे जिवंत आहेत। कटफळ भागामध्ये 11,110 इतकी वृक्ष लागवड करण्यात आली, त्यापैकी 85% जिवंत आहेत। गेल्या 5 वर्षांत लागवड केलेली सुमारे 70% झाडे जिवंत आहेत। विनापरवाना वृक्षतोड, लाकूड वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे। 3 जुलै 2023 ते 25 मार्च 2024 या 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये गुन्हे कामातील अवैध कारवाई केली आहे। दरम्यान गिरडी परिसरात विनापरवाना कडुलिंबाच्या व बाभळीच्या झाडाची तोड करून ट्रक भरून चाललेला असताना वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी रात्री 11 वाजता पकडला आहे। सांगोला येथे एक ट्रॅक्टर लिंबाच्या झाडाची लाकडे भरून चालला असता पकडण्यात आला। ही दोन्ही वाहने दंडात्मक कारवाईसाठी वन परिक्षेत्र कार्यालय सांगोला येथे जप्त करून आणण्यात आली आहेत। या जप्त केलेल्या वाहनांचा तपास करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। ही कारवाई सोलापूर उपवन संरक्षक अधिकारी धैर्यशील पाटील व सहाय्यक वनसंरक्षक बी.जी. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्राधिकारी तुकाराम जाधवर यांनी केली आहे। चौकट, अवैध वृक्षतोड, अवैध वाहतूक, कोळसा लिलाव यावर कारवाई करीत एकूण 8,60,000 रुपयांची आर्थिक दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। जमा झालेली रक्कम शासकीय भरणा केली आहे। अत्यंत महत्त्वाची गरज व अडचण असल्यास वन परिक्षेत्र अधिकारी वन विभाग सांगोला यांची परवानगी घेऊनच वृक्षतोड करावी। तुकाराम जाधवर, वन परिक्षेत्र अधिकारी।